महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला वन्यजीव संवर्धनाचा प्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे। किरकसाल द रिटर्न ऑफ द वुल्फ या माहितीपटाची प्रतिष्ठित ग्रीन हब फेस्टिवल 2026 भोपाळ येथे प्रदर्शनासाठी निवड झाली असून हा क्षण संपूर्ण किरकसाल गावासाठी अभिमानाचा ठरला आहे। हा माहितीपट केवळ एका चित्रपटाची कथा नाही, तर 7 वर्षांच्या अथक परिश्रमांचा, संघर्षाचा, जिद्दीचा आणि समुदायाच्या एकजुटीचा जिवंत दस्तऐवज आहे। 2019 मध्ये सुरू झालेल्या या संवर्धन उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात अनेक सामाजिक, राजकीय आणि स्थानिक आव्हानांचा सामना करावा लागला। मात्र गावातील ज्येष्ठ, महिला आणि युवकांवर ठेवलेल्या विश्वासामुळे हा उपक्रम दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेला। या उपक्रमामुळे गावात मोठा सकारात्मक बदल घडून आला। एकेकाळी नागपंचमी सारख्या सणांच्या काळात वन्यजीवांची शिकार पाहणारे हेच तरुण आज वन्यजीवांचे खरे रक्षक बनले आहेत। ते जंगलातील वन्यजीवांचे निरीक्षण करतात, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करतात, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करतात आणि निसर्गाशी सहअस्तित्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहेत। आज किरकसाल द रिटर्न ऑफ द वुल्फ या माहितीपटाच्या माध्यमातून या परिवर्तनाची कहाणी देशभरातील प्रेक्षकांसमोर पोहोचत आहे। हा सन्मान केवळ माहितीपटाच्या टीमचा नाही, तर प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक स्वयंसेवक, प्रत्येक युवक आणि या 7 वर्षांच्या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे। एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज भारतातील अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। लोकसहभाग, निसर्गावरील विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर अशक्य वाटणारे बदलही शक्य होतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे। किरकसालची ही यशोगाथा आता देशभर पोहोचत असून हा प्रवास इथेच थांबणारा नाही, ही तर फक्त सुरुवात आहे। लोकांना माहिती झालं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय आणि कशासाठी करतोय, तेव्हा जाऊन ते जर संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याला मदत करतील। आणि मी नेहमी म्हणत असतो, संवर्धन कुठेही जर आपल्याला करायचं असेल, कुठल्याच बाबतीत, ते जल असू द्या, वृक्ष असू द्या, वन्यजीवांचा असू द्या, पाणलोट क्षेत्राचा असू द्या किंवा गावाचा सर्वांगीण असू द्या, ते लोकल किंवा जे स्थानिक आहेत त्यांच्या माध्यमातूनच ते पूर्ण होत असतं। तर त्याच्यामुळे लोकांचा सहभाग, ग्रामपंचायतीचा सहभाग, परत वन विभागाचा सहभाग, या सगळ्यांना मिळून आम्ही हा जो प्रकल्प यशस्वीपणे राबवला। तर त्याच्यामध्ये आमचे जे फील्ड असिस्टंट आहेत, प्रथमेश हनुमंत काटकर, अभिजित विजय माने, विशाल संपत काटकर आणि बरेच आमचे इंटर्न्स बाहेरनं आलेले, रिसर्च इंटर्न्स आलेले होते। आणि WWF इंडियाने पण आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे फक्त निधी देऊनच मदत केली नाही, तर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल सपोर्ट किंवा बाकीचे अजून काय सपोर्ट्स असतील की जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा पाठपुरावा दिला, म्हणजे माहिती दिली। आणि गाव पातळीवर तर सपोर्ट सगळ्यांचाच होता। म्हणजे चॅलेंजेस तर आम्हाला बऱ्याच गोष्टीतनं आल्या, म्हणजे जे म्हणतो की आपण जे चांगलं काम करत असतो त्याच्यामध्ये नेहमीच अडचणी ह्या उभ्या असतातच। तर त्याच्यामुळे त्याच्यावर मात करून आपण कसं पुढे जाता येईल, तर या दृष्टीने आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि प्रचंड आम्हाला त्याच्यात यशही मिळालं आणि अजून पुढे त्याचं चालूच आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।